नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इझी फार्मा विथ कल्याणी या चॅनलवरती. जे तुम्ही आतुरतेने वाट बघत होते ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टची की वॅकन्सी कधी होणार आहे, तर ती आलेली आहे. MPSC ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम 2025 ची. तर यामध्ये टोटल 109 वॅकन्सीज जे आहेत आलेल्या आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये लास्ट डेट स्टार्ट कधीपासून होत आहे, एज्युकेशन किती पाहिजे आहे, वय किती हवी, पगार किती राहणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि यासाठी फीस किती आहे याबद्दल पूर्ण मराठीमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला जो आहे शेवटीपर्यंत नक्की बघा. तर बघा, हे जे आहे अर्ज सादर करायचा कालावधी जे आहे 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेला आहे आणि याची जी लास्ट डेट आहे ती 21 ऑगस्ट 2025 पर्यंत दिलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरता जर तुमची फीस पेंडिंग असेल तर फीसची पण लास्ट डेट जी आहे ती 21 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. नंतर भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक जो आहे तो 23 ऑगस्ट पर्यंत दिलेला आहे आणि जर तुम्ही फीस चलनाद्वारे देत असाल तर त्याचा अंतिम दिनांक पण जो आहे तो 25 ऑगस्ट 2025 त्यांनी दिलेला आहे. आणि यांच्या जी टोटल ज्या वॅकन्सी आहेत त्या आहेत 109. त्यापैकी बघा यामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. एकूण पदे 109 आहेत. त्यापैकी 69 पदे जी आहे सर्वसाधारण स्टुडंट लोकांची आहेत. महिलेची त्यामध्ये 33 आणि खेळाडूंचे टोटल 7 जे आहे वॅकन्सीज आहेत. यामध्ये जर तुम्ही पात्रता बघितली तर जे फॉर्म भरत आहेत ते भारतीय नागरिक तत्वाचे असावे आणि त्यांची जी वयोमर्यादा आहे ते बघा या प्रकारे आहे. ते 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत जे आहे त्यात बघा किमान मागासवर्गीय आणि दुघ या कॅटेगरीचे जे स्टुडंट आहे त्यांची वयोमर्यादा 18 पासून ते भरू शकतात. राखीव जे ओपन कॅटेगरीचे आहे त्यांची वयोमर्यादा 18 ते 38 आहे. मागासवर्गीय दुघ अनाथ त्यांची आहे 18 ते 43 आणि जर ते स्टुडंट खेळाडू असेल तर खुला प्रवर्गातील 18 ते 43 आणि मागासवर्गीय 18 ते 43 त्यांनी वय दिलेली आहे. आणि जर जी विद्यार्थी दिव्यांग उमेदवार असेल तर ते 45 वयापर्यंत जे आहे ड्रग इन्स्पेक्टरचा फॉर्म जे आहे भरू शकतात. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघाल तर त्यांचे जे आहे डिग्री पाहिजे आहे बी फार्मसी. possess a degree in pharmacy or pharmaceutical science or medicines with specialization in clinical pharmacology or microbiology. तर यासाठी बघा कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. तर अर्जातील नावाचा पुरावा त्यासाठी तुम्हाला SSC ची जी मार्कशीट वगैरे आहे ती लागणार आहे आणि त्याचे साईज दिला आहे त्यांनी. कमीत कमी 50 KB ते जास्तीत जास्त 500 KB पर्यंत पूर्णच डॉक्युमेंट जे तुमचे आहे लागणार आहे. वयाचा पुरावा लागणार आहे, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा जर व्यक्ती दिव्यांग असेल तर, माजी सैनिक असल्याचा पुरावा जर ती व्यक्ती माजी सैनिक असेल तर, अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, क्रीडा प्रमाणपत्र, पडताळणी अहवाल. राखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्याच्या अधिवास प्रमाणपत्र. जर तुम्ही खेळाडू विभागातून किंवा राखीव महिला, मागासवर्गीय अशा प्रकारे करत असाल तर पर्टिक्युलर त्या कॅटेगरीचा सर्टिफिकेट तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर SSC नावात बदल झाला, जर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर तो सुद्धा पुरावा तिथे तुम्हाला जोडायचा आहे. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लागू असल्यास किंवा तो ऑप्शनल राहील आणि लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्हाला तिथे जोडायचे आहे. हे जे अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे. त्यासाठी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे बघा, https://mpsconline.gov.in. या प्रकारची पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे या रिगार्डिंग महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टर 2025 तर ती सुद्धा तुम्हाला त्या साईटवर अवेलेबल राहणार आहे. आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीस परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही अप्लिकेशन फॉर्म अप्लाय केल्यानंतर फीस भरत नाही तोपर्यंत तो अर्ज तुमचा स्वीकारला जाणार नाही आहे. याची जी फी आहे ओपन जे स्टुडंट्स आहे त्यांना 394 रुपये आहे. तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल
घटक आणि अनाथ दिव्यांग जे कॅटेगरीचे स्टुडंट आहे त्यांना 294 रुपये जी आहे फी इथे तुम्हाला भरायची आहे. बघा, आणि ही जी फी आहे नॉन रिफंडेबल आहे. कोणत्याही कारणाने जर परीक्षा रद्द झाली किंवा तुम्ही परीक्षेला गेले नाही तरी तुमची ही जी फी आहे रिफंड होणार नाही आहे. तर ही होती इन जनरल स्पेसिफिक इन्फॉर्मेशन अबाउट दी महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टर 2025 बद्दल. तर एकदा लिंक जी आहे नोट करून ठेवा https://mpsc.gov.in. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. यासाठी जे आहे सिलेबस ऑलरेडी अपलोड केला आहे तो तुम्ही चेक करून घ्या आपल्या YouTube चॅनलवरती. आणि यासाठी जो लागणारा टेक्निकल नॉन टेक्निकल अभ्यासक्रम आहे तो आम्ही लगेच अपलोड करणार आहोत एक बाय एक सर्व. तर व्हिडिओशी जे आहे चॅनलशी कनेक्ट राहा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना शेअर करा आणि काही क्वेरीज असतील तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.